प्रमाण आता ते 20% गेलं. इथंही लुटलं, त्याला नैसर्गिक आपत्तीनं वेगळं लुटलं. या सगळ्या याच्यामध्ये मग विद्युतीकरण ऊर्जा आहे, ते सोलरवर त्याला त्याचा पंप चालत नाही. विविध समस्येमध्ये अडकून ठेवलेला आहे. हमीभाव नाही, कर्जमुक्ती नाही आणि साध्या हमीभाव एवढ्यापर्यंतसुद्धा आपण एका इकडे त्याला भावांतर योजना लागू करणार होतो, ते पण दिले नाही. तुम्ही धान उत्पादक शेतकऱ्याला हेक्टरी 20,000 रुपये देता, एका हेक्टरले 20,000 अनुदान देता. मग तुम्ही ते तूर उत्पादक शेतकऱ्याला का देत नाही, ते कापूस उत्पादक शेतकऱ्याला का देत नाही, इतर पिकाला का देत नाही? तुम्ही घोषणा केल्या होत्या ना का आम्ही 6,000 रुपये सोयाबीन खरेदी करू. आज सोयाबीन 15 दिवसांना हाती येतं. आज सोयाबीनचे भाव मार्केटमध्ये 3,500 आहे. कशी आत्महत्या होणार नाही? मी काल गोंदियाकडे गेलो. गोंदियाच्या धान उत्पादक शेतकऱ्याचं सगळ्या डुकरानं खलास करून टाकलं शेत. 1 क्विंटल 5 एकरात धान भेटला आणि त्याचे पैसे मेल्यावर भेटले, आत्महत्या केल्यावर. अतिशय उदासीनता आहे. या देशात शेतकऱ्याला काही महत्त्व नाही. तो ओबीसी म्हणून, मराठा म्हणून, दलित म्हणून, हिंदू म्हणून, मुसलमान म्हणून उभा राहिला तर त्याला किंमत आहे. जातीय व्यवस्था व्यवस्थित बोकाळून ठेवली आणि शेतकरी या व्यवस्थेमध्ये मरता इतकंच करा. ओबीसी उपसमितीची काल बैठक झाली आणि या बैठकीमध्ये जर आपण पाहिलं तर छगन भुजबळ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळलं. त्यांनी जर GR मधल्या काही शब्दांवर आक्षेप घेतला जो जरांगेंची हाती दिलेला आणि त्यामुळं स्वतंत्र बैठक आता मराठा उपसमितीची आणि ओबीसी उपसमितीची पार पडलेली आहे. आता ते कॅबिनेट मंत्री आहे, उपसमिती आहे, त्यांनी सुचाव करावं ना जे काय असेल. माझं काय मत आहे का यामध्ये किंतु परंतु राहिलं कामा नाही. या सगळ्या भानगडीमध्ये महाराष्ट्र हरपळून निघाला नाही पाहिजे, जातीयता वाढली नाही पाहिजे, याची काळजी दोनही पार्टीकडून घेणं गरजेचं आहे. काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची जवळपास 2 तासांपेक्षा अधिक वेळ त्यांची चर्चा झालेली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या चर्चेला महत्त्व आहे. मला वाटतं तर काय समोर काय चित्र काय अजून मी सांगतोय. या देशामध्ये काय उलथापालथ होईल, कोण कोणाकडे जाऊन बसन, काही सांगता येत नाही. त्याच्यानं शिंदे साहेब असेल, अजितदादा असेल, उद्धव साहेब असेल किंवा शरद पवार साहेब असेल, यांचा राजकारणामध्ये कोणता डाव कसा कधी खेळला जाईल मी सांगतोय ते काही सांगता येत नाही. गरज केंद्र सरकारला आहे आणि केंद्र सरकार मजबूत करण्याच्या विचारात आहे. एवढंच त्याच्यातून निष्पन्न होईल. जे काही होईल ते केंद्र सरकारच्या सोयीचं राजकारण होईल. राज्यातलं महाविकास आघाडीतलं कोणी पाठिंबा देणार आहेत का मोदींना असं तुम्ही काय तर मी तर 10 डाव सांगितलं. कधीही होऊ शकते आणि काही होऊ शकतं. कोण पाठिंबा देऊ शकतो ते वेळीनं सांगन मी. महाविकास आघाडीमध्ये जर आपण पाहिलं तर ठाकरे सोबत आहेत, त्यानंतर अजितदादा, या दोघांपैकी एक शिवसेना जाईन तर दुसरी शिवसेना येईन, एक राष्ट्रवादी जाईन तर दुसरी राष्ट्रवादी येईन. तो नेपाळमध्ये ज्या पद्धतीने आपण पाहिलं की पंतप्रधानांना देश सोडावा लागला, उद्रेक संपूर्ण या ठिकाणी झाला, मंत्र्यांना अक्षरशः मारहाण झाली. कसं पाहतात नेपाळच्या घटनेकडे? अतिरेक आहे ना. कसं आहे, कुठलंही सरकार जेव्हा अतिरेक करतं आणि जनसामान्याच्या भावना समजून घेत नाही, तीच व्यवस्था भारताच्या आहे त्याच याच्यावर आहे. हे हुकुमशाह पद्धत थांबवली पाहिजे. लोकशाही ही बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटना दिली आणि त्या घटनेतून लोकशाही जे आम्ही पाहतोय त्याला सोडून जे काम करण ते हाल असेच होत आहे आणि इथंही तेच शक्यता आहे. शेतकरी आंदोलनात तुमच्यासोबत सातत्याने उभा असणारे महादेव जानकर म्हणाले की वेळ आल्यास महाविकास आघाडीसोबत देखील जाऊ शकतो संधी आली तर. तो त्यांचा प्रश्न आहे व्यक्तिगत. चला एक मिनिट अजूनपर्यंत कर्जमाफीसाठी जी समिती गठन झाली नाही, म्हणजे पहिल्या अधिवेशनाच्या आधीच आम्ही समिती गठन करून मुख्यमंत्री सांगितलं. बावनकडेला विचारलं पाहिजे. त्यांनी मोठ्या जोरजोरानं बोंबलून सांगितलं होतं का आमची समिती तयार झाली, अध्यक्ष ठरला, आता ते बाकीचे ठरवणार. म्हणजे तुम्ही ओबीसी मराठा याच्यासाठी एका दिवसात समिती, त्याच्या लगेच बैठकी सुरू होते आणि शेतकरी सगळ्याच जातीत आहे, त्याची एक बैठकही नाही. म्हणजे तुम्ही किती उदासीन आहे शेतकऱ्याबद्दल हे स्पष्ट आहे. शेवटला प्रश्न, भाजपचे नेते आहे मंत्री गणेश नाईक आणि शिंदेमध्ये वाद सुरू आहेत. ठाण्यामध्ये महायुतीमध्ये 2 पक्ष आमने सामने येतात, कसं पाहतात? आता ते आहेच, व्यवस्थित प्लॅनिंग आहे त्याच्यामध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.